जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे का माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. हा माझा तिसरा ब्लॉग आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणार आहोत आमडस, लोटे, गोलकोट असं आपलं रुटीन आहे. बघूया काय होतं ते. आता आंघोळ झाले, देवाची पूजा झाली आणि आता आपण करणार आहोत नाश्ता. नाश्त्याला काय, चला पटकन नाश्ता करून घेऊ. तर मंडळी आता आपण चाललो आहे आणि आता दुकानामध्ये आपण आता आलो आहे. आपण एकटेच आहे, ताई एवढी आहे वरती आहे, येते. माल ऑलरेडी आपण गाडीमध्ये भरलेला आहे. 2-4 गोष्टी आहेत त्या फक्त टाकायच्या आहेत, त्या टाकल्या की आपण निघालो. आधीच आपलं खूप लेट झालं आहे. बघूया, बरेच वाजले आणि येत नाहीत काय नाही. जेवढं आपण लवकर जाऊ तेवढं लवकर येऊ. इथे पण काही गोष्टी असतात, इथे पण सांभाळायच्या असतात. ए पहिला नाही एवढे फोनवरती बोलतात. तर मंडळी आता आपण चाललोय आमरस, लोटा, गोलकोट. आता रुटीन आजचा आपला आहे. नेहमीप्रमाणे आपला आज तिसरा ब्लॉग आहे. चलो बघूया आता रुटीन आपला कसा होतोय, तो किती धंदा होतोय, किती पैसे भेटत आहेत, माल किती जातोय. त्यानंतर आपण जाणार आहोत मुंबईला. आपल्याकडं माल शॉर्ट आहे. कसं आहे, दिवाळी पण जवळ येते, त्यामुळे माल शॉर्ट आहे. त्याच्याबरोबर जाऊन मुंबईला आपला मॉल टाकायला लागेल. मॉल मंडळी आता आपण आमरसवरून चाललो आहे गोलकोटला. आपल्याला लोटाला जायचं नाही आहे कारण आपला माल संपला आहे. म्हणजे गाडीतला पण माल संपला आहे आणि आपल्याकडे गोडाऊनमध्ये माल आहे तो पण संपला आहे. आपण त्यासाठी जावं लागणार आहे मुंबईला, कारण माल शॉर्ट आहे. दिवाळी जवळ येते, माल कचकून टाकायला पाहिजे, तर आपला धंदा पण होईल आणि त्याचे कस्टमर आपण तुटणार नाही. सर्व्हिस वेळची वेळ आपली जाईल. तो आता आपण चालेल लोट्यात, लोटत नाही गोलकोटला. बघूया तिकडे पण आपले काही कस्टमर आहेत, कारण आपले बरेच दिवस झाले त्यांना सर्व्हिस गेलीच नाही. जाते पण ती किरकोळ जाते. त्यांना पण थोडंसं जागा करू, कारण आपल्याकडे व्हरायटीज भरपूर आहेत. माल पण संपला म्हणा, नवीन टाकायचा आहे. जो आहे काही 2-4 गोष्टी उरल्या आहेत त्या आपण त्यांना सेल करू आणि आपण 2 दिवसात मुंबईला जाऊ. तर मंडळी आता आपण आहोत गोलकोटमध्ये एक्झॅक्ट. आणि आता ताई गेली, आपल्या इथे दुकान आहे तिकडे माल द्यायला गेले. आणि इथे बघा शाळा, आता शाळा सुटण्याचा टायमिंग झाला आहे. त्यामध्ये वॉचमन म्हणतो की तुम्ही थांबा, आधी गाडी काढू नका, शाळेची गाडी येते म्हणून. शाळा आहे इथे आणि आपली ताई त्या साईडला माल पसवाय गेले. येऊ देत, येऊ देत, येऊ दे पुढं, येऊ दे पुढं, येऊ दे जरशी. बस कुठे, बरोबर आहे. मध्ये लागले. आपल्याला सहलीला काय जायचं ना, आमच्याकडे पैसे अजिबात नाही आहेत. तू जा आणि कमवून पैसे घेऊन ये. हा, अरे कुठे येणार आता, आमचा विषय झाला. मम्मी त्याला पैसे काय नाही, ते घरात कामं करत नाही, सुधारत नाही, कशाला पहिला. हां तर रडला सर चालेल. हां रड रड, मग तू जाऊन कमवून घे ना, मग कामं करायचा. रड, आमच्याकडे पैसेच नाही तुला द्यायला. असं तू काय जाणार लागलं मला सांग. तुला आम्ही सहल पाठवायचं, काय अभ्यास करतोय? हां बोल ना, जा रडत जा. हां रड. हा रड, असंच रड. काय पैसे अजिबात नाही चोकमध्ये. हा वाजले 1:45 आणि आपण सकाळी लवकर उठलो होतो. 6 वाजता उठलोय, देवपूजा झाली, सर्व ब्रश नाश्ता करून निघालो होतो. आणि आता मी अर्ध्या दिवसात धंदा जेवढा होईल तेवढा केलेला आहे. आणि मी आता घरी आलो आहे. आता थोडंसं जेवायचं, थोडंसं आराम करायचं. परत कुठल्या ऑर्डर आहेत तर बघायच्या लोकलच्या इथल्या जवळपासच्या, कारण नंतर आपण एवढं लांब जात नाही. कारण कसं आहे, एवढं लांब रिस्पॉन्स लेट होतं, दुकानं बंद होतात, त्यांचा पण टायमिंग असतो.
त्यामुळे सकाळचा रुटीन असतो आणि दुपारनंतर लोकलच्या जेवढ्या ऑर्डर असतात तेवढ्या बघतो आपण. आता कोणाला दिस इज अ मॅनेजर आणि माय बिझनेस. हां काय नाही रडू देत नाटक आहे त्याची बस. हां जायचंच नाही संपला विषय. हां मी बोललो ना संपला विषय. हां तू राहिला सर येऊन पाडणार ना जे दया पण येत नाही रडतोस तू. मग तिला काय म्हटलं तू तर आधीच सांगितलं मी अजून एक्स्ट्रा दूध नसतं घेतलं. आता मला केवढा गोंधळ होणार सांग मला तू. मला 2 सांगितलं म्हणून तुला फोन केला मी. तू का बस. त्याला फोन करून सांगितलं तू किती रडला जी तरच काहीच फायदा होणार नाही. हा तू एक काम कर मला फोन केला बघ तू सहज जाऊ नको ना काय तू मोबाईल घे मोबाईल ठेव घे बस. चला मंडळी आता आपण जेवण घेऊया. ते काय रोजच चालायचं आमच्या घरी. चल ताई मम्मी जेवण घेऊया. तर मंडळी आपण दुपारी तसं तुम्हाला म्हटलं की आपण आमरसला गेलो होतो गोलकोटला गेलो होतो. त्यांच्या घरी येऊन जेवलो झोपलो आणि मार्केटला गेलो होतो. थोडे फ्रेंड आले होते आणि आपल्याला ब्लॉग घ्या परत जमलेला नाही. आणि आत्ता मी घरी आलो आहे. व्हिडिओ झाल्या माझ्या दुसऱ्या चॅनलच्या. आणि आत्ता घरी आल्याबरोबर मला भूक जोरात लागली होती. शेजारच्या काकूने मस्तपैकी 7-8 समोसे दिले. मस्त खातो. हे बघा गरम गरम समोसे दे बघा. तर मंडळी हा माझा 3रा ब्लॉग आहे. आणि मला तुम्हाला ब्लॉग डेलीचे बघायचे असतील तर मला सपोर्ट नक्कीच करा. मी माझा ब्लॉग एंड करतोय. चलो बाय.